भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सर्व संतन की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, तुटिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणी तळी हरपती. तुझे नाही तेथे बळ कोणासाठी, तुझे नाही तेथे बळ कोणासाठी, अनेक ते आटी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणी जैशी तैशी, तुटिता न तुटे किंवा तोडिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणी तळी हरपती. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे, समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो दे. मजर दई सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेषी आत्यादरू विवेकावरी. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्षणं, एकं नित्यविमलचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, तुटिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणी तळी हरपती. तुझे नाही तेथे बळ कोणासाठी, अनेक ते आटी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणी जैशी तैशी. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी चाललेला हा नामयज्ञ सोहळा, या आणि या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व भाविक भक्त साधक या सर्वांप्रती दंडवत, सर्वांना धन्यवाद देतो. कारण मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी, भाऊंचा आग्रह असतो. म्हणून माझी या बोबडी या बोला नाही का, बोलता येईल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. कारण मी प्रवचनकार कीर्तनकार काहीच नाही. मी आपलं एक बोबड्या बोलतो ना तसं एकदम लेकरू. भाऊ मला नेहमी मायेच्या छत्राखाली घेतात आणि त्याच मायेच्या छत्राखाली आजही घ्यावं मी त्यांना विनंती करतो. आणि थोडक्यात, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, तुटिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणी तळी हरपती. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग थोडक्यात समजून सांगण्याचा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न करतो. आपण सर्वजण संसारिक आहे आणि संसार आला म्हणजे एक लटिका व्यवहार तयार होतो आणि ते मायाजाळ आपल्याला भेडसावत असतं. आणि बऱ्याच वेळा लोक म्हणतात की प्रपंचात राहून कुठं परमार्थ होतो का, प्रपंचात राहून कुठं परमार्थ होईल का, असं बऱ्याच जणांचं ना एक प्रश्नचिन्ह असतं. इतकं मोठं प्रश्नचिन्ह असतं की प्रपंचात जो परमार्थ करतो तो काय वेळेस म्हणतो नाही नाही यांचं खरं आहे. परमार्थाला व्यवहाराची चाड असावी लागते आणि परमार्थात येणं परमार्थ का आपल्याला खायला देणार आहे का, अशा पद्धतीचे भावना याचे विचार बदलायला सुरुवात होते. परंतु ज्याची निष्ठा असते ना तो बदलत नाही. भाऊ नेहमी सांगतात कवठाप्रमाणे आपला संसार असावा. कवठाप्रमाणे जसं कवठ असतं ना आतून गोड असतं परंतु ती कवटी सोडतं, तसंच हा परमार्थ आपल्याला करायचा आणि हा प्रपंच करायचा आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. माया आणि ब्रह्म एकच आहे. तिचं स्वरूप आणि तिचं तत्व आपल्याला कळलं पाहिजे आणि हे तत्व कळावं म्हणूनच हा मेळावा आहे. हा मेळाव्याचा महत्वाचा उद्दिष्ट तेच आहे. भाऊने काल सांगितलं, भाऊ मला म्हणे, भाऊला रात्री म्हणलं भाऊ जाऊ का, भाऊ म्हणे कशाला जातो. घरी गेला तिला म्हणलं उद्या जायचंच नाही आपल्याला, बंद करू आपण बंद. आणि योगा असे आज आम्हाला कोणते फोन आले नाही म्हणजे तळमळ सुद्धा ना राहिली तिकडली. कवा तिकडे काय होईल. मानकोजी महाराजांना एकदा
वारीला जायचं होतं आणि वारीला जायचं असताना त्यांना एक संकुचित वृत्तीचा त्यांचा एक दुकानदार त्यांना भेटतो आणि पेरून जाऊ म्हणे वारीला. आणि पेरून वारीला जाऊ मग ते सांगतात त्यांच्या वाटेकऱ्याला का जा म्हणे त्या वाण्याकडून घेऊन ये म्हणे काहीतरी आपल्याला गहू हरभरे पेरून जाऊ म्हणे. मग ते येतात आणि बघतात तर काय त्या वाण्याने आपल्याला भोपळ्याच्या बिया दिल्या म्हणे. आणि त्या भोपळ्याच्या बिया ते ना पाहतात आणि आता जायची घाई त्यांची तळमळ जास्तच. मग ते येतात पाहतात आपल्याला तर भोपळ्याच्या बिया आलेल्या आहेत. मग आता काय करायचं, दे म्हणे भोपळ्याच्या बिया पेरून. भोपळ्याच्या बिया त्याने पेरून दिल्या आणि गेले वारीला निघून. 2 महिने त्यांची वारी होती. वारीवरून आले म्हणे आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. त्या भोपळे ते भोपळे मोडून टाकून नवीन काहीतरी करू, ज्वारी वगैरे करू म्हणे. पाहतो तर काय ते भोपळे उचलायला गेले आणि त्यामध्ये त्या गव्हाची रास लागली होती. तसाच आपला परमार्थ आहे, पण तशीच आपली माया आहे, तसाच आपला परमार्थ आहे. आपण त्या मायेला चिटकून बसलेलो आहे. आपलं सगळं तो करून घेणार आहे. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. कारण सेवितो हारस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शुरदाता. मनाची संकल्पे पावविले सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. ह्या भगवंताच्या या सद्गुरूच्या पायावर जर तुमची बुद्धी असेल ना तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग तुमचा संसार ऑटोमॅटिक होणार आहे. कारण माया त्याची ब्रह्म त्याची माया आहे. आणि मायेतूनच आपल्याला हे तत्व काय करायचंय, एक तत्व करायचंय. जसं आपली सावली तुकाराम महाराज पुढे उदाहरण देतात. आपली ही सावली आपल्याला काय करायची, कवटाळायची. कवटाळता येईल का? अहो कवटाळता येईल नाही सावलीला. आपल्या अंगाची सावली आपल्याला कवटाळायची. कवटाळता येईल का नाही? अवलय सोपं आहे. काय जण म्हणे दुपारी 12 वाजता आहे ना उभं राहायचं म्हणे, आपली सावली आपल्या पायाजवळ येईल म्हणे. पण ती क्षणभर येणार आहे ना, क्षणभर येणार आहे ती कायमची येईन का आपल्याकडं? नाही. मग आपल्या लीला काय करावं लागेल, लोटांगणी तळी हरपती. जर आपण त्या सावलीला म्हणजे ते ब्रह्म आणि माया याला जर लोटांगण घातलं ना तर ती सावली काय होणार आहे, तद्रूप होणार आहे. ती सावली एक होणार आहे. त्या सावली लोटांगण घातल्यानंतर म्हणजे काय होईल, ते नम्रतेनं आपल्याला एक होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, ब्रह्माचं हत्यार दिलेले. कोणते हत्यार दिलं, साधना दिलेली आपल्याला. आणि ही साधना आपलं तत्व आहे. आणि ही आपली माया जाळातून आपली काय करणार आहे, सुटका करणार आहे. मग आपल्याला ते तत्व काय होईल, एक होईल. हे सगळं आहे ना, सगळं सर्वांमध्ये हे श्रेष्ठ साधन आहे आणि सोपं आहे. म्हणून इथं दुसरा तिसरा विचार तुकाराम महाराज सांगत नाही. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, आणि ते आटी विचाराची. जर आपल्याला एवढं नम्रता, लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, महापुरे झाडी जाती तेथे लव्हाळे वाचते. हे लवळ आपल्या लवळासारखं वागावं लागेल प्रपंचामध्ये. म्हणजे आपल्याला हे ब्रह्मज्ञानाची गोडी तयार होईल. आणि ब्रह्मज्ञानाची गोडी तयार झाली की ऑटोमॅटिक आपला संसार तडीत जाणार आहे. मग आपल्याला ते तत्व कळतं, माया त्याची ब्रह्म त्याची माया. कारण आपल्याला त्याच्याविषयी आसक्ती नको, विरक्ती पाहिजे. पण इथं घडते. संताने सरिता गेलो तैसा परी, चंदनाने बोरी व्यापी आला. अहो हे चंदनाचं झाड आहे, आपण बोराटी. आणि त्याच्या भोवती आपण फिरतोय. आपल्याला सुद्धा सुवास लागलेला आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. कारण चंदनाच्या झाडाला आपण स्पर्श केलेला आहे, किंवा आपल्या फांद्या त्याच्यामध्ये गेलेल्या आहे, किंवा त्या चंदनाने आपल्याला आपलंसं केलेलं आहे. म्हणून आपल्या बोरीला सुद्धा काय आलेलं आहे, चंदनाचा वास आलेला आहे. आणि हेच माया तत्व आणि ब्रह्म तत्व आपल्याला समजून सांगतात. परंतु तुम्ही तरी खूप पुढे गेलेले माझ्यापेक्षा, नाही का? मला कधी कधी यांचं सगळ्यांचं एवढं ऐकून असं वाटतं का हा काय रेवड्यांवरचा पैलवान इथं बसवलाय, आता माझ्यासारख्याने काय बोलावं, कधी कधी असा प्रश्न पडतो, नाही का? तसं मला रात्री आत्ता एवढे प्रवचन, एवढे कीर्तन ऐकून मला पांगुळ्यावरही झालेलं आहे. परंतु
आता भाऊ आहेत पुढं नाही का कासवाप्रमाणे, नाही का कासवी कसे पिल्लांना तिच्या नजरेतूनच सगळं काही देण्याचा प्रयत्न करते. भाऊ आहे म्हणून मी एवढं डेअरिंग करतोय. सांगण्याचं तात्पर्य तेच, सद्गुरू आपला स्ट्रॉंग आहे. मग सद्गुरू स्ट्रॉंग आहे, मग ते जिज्ञासा आपली का कमी पडते? ते तत्व आपल्याला का कमी पडतं? जनाबाई म्हणते, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदयी बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. रीत सांगते इथं रीत, आणि पूर्ण रीत ही पूर्ण रीत सांगितलेली आहे. कसा येतो, कसा आळवायचा, काय होतं, हे सगळं शेवटपर्यंत सांगितलंय. धरीला पंढरीचा चोर, हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. येईनच ना तो, का रडणार नाही, काय वळणार नाही हो, का अवस्था होणार नाही, का कंपन होणार नाही? तेवढं स्थित प्रज्ञा आपल्याला व्हावे लागेल. तो ज्ञानचक्षु आपल्याला यावे लागेल. त्यासाठी या संसारामध्ये काय करावं लागेल? लोटांगणी तळी हरपती, लोणियाचा गोळा दृष्टीस भासला, डोळियाचा डोळा दृष्टीस भासला. देव प्रकाशला देहा माझी, नवल वाटले नवल वाटले, देव कोंदाटले मागे पुढे. हे कोण आहे? अहो हे तुम्ही आम्हीच आहे. फक्त आपल्याला त्या मी तत्वाचा त्याग करायचा आहे आणि आपण म्हणून जगायचं. कारण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. यामध्ये आपले या शब्दावरती मी सांगतो. एकदा काय होतं, वरच्या आळीचे आणि खालच्या आळीचे एका गावामध्ये 2 दिगू पाटील असतात आणि वयस्कर असतात. कालांतरानं बातमी येते की खालच्या आळीचे दिगू पाटील गेले म्हणे. आणि दिगू पाटील गेल्यानंतर मग सगळ्यांचं प्रेम असतं, आणि गेले म्हणल्यानंतर मग तिथं हिवळणं गागळणं हे चालू होतं. त्यांना काय करणार, माया ब्रह्मतत्व त्यांना नाही माहिती. परंतु त्यांचं नेहमीप्रमाणे चालू झालं. बरा होता, कामाचा होता, आता माझं कसं होईल हे चालू झालं. आणि वरच्या आळीचे पण लोक आले, वरच्या आळीचे लोक आले आणि त्यांना म्हणे, अहो चांगला होता, काय नाही, पण काय आता आले देवाजीच्या मना, तिथे कोणाची चाले ना, जाऊ द्या म्हणे, सोडून द्या. असं तसं झालं. जसं वरचे यायचे तसतशी मोठमोठ्याने आरडायला सुरुवात करायची. मग कालांतराने असं होतं, 15, 20, 25, 30 मिनिटं जातात आणि बातमी येते, फोन येते कोणाला तरी, अहो म्हणे खालच्या आळीचा नाही वरच्या आळीचा गेलाय. आणि खालच्या आळीचे बंद झाले ना, वरच्या आळीचे रडायला लागले. का रडायला? अहो त्यांचा आपला गेलाय ना. तसंच हा भगवंत आपला करावा लागन आणि आपल्या देहात आपल्या चित्तात तो साठवावा लागन. तसा आपल्याला अनुभूती नाही, लोकांचं ऐकून आपण अनुभूती सांगतो काय? ती अनुभूती आपल्याला येण्यासाठी आपल्या चित्तात तो साठवला, साठविला हरी देही हृदयी मंदिरी, आणि तिने विना जीवा सुख नव्हे. इथं तुकाराम महाराज 2 ठिकाणी सांगतात, सुख आणि दुःख एका शब्दात सांगतात. भगवंत आपला केला तर सुख आहे, आणि संसारात त्या मायेत गुंतले तर दुःख आहे. पण माया ही काय आहे? ब्रह्म आहे. ही ब्रह्म आहे. हे तत्व आपल्याला समजून घ्यावं लागेल. जसे आपली शरीराची सावली आपल्या माघारी पडते ना, ती सावली आपल्याला काय करायची? एकतत्वी करायची. ती आपल्याला आपली करायची. आणि ते संसारात असल्यामुळं आपण मायेत गुंतलेलं आहे, आणि ही माया आपल्याला सोडत नाही, म्हणून आपल्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होत नाही. आणि ब्रह्मतत्व जर प्राप्त करून घ्यायचं असं तर सद्गुरू शिवाय ती सापडत नाही. सद्गुरूला अनन्य भावाने ती शरण जावं लागेल. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये मज हृदयी सद्गुरू, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. तो विवेक आपल्या जागृत होईल
आणि तो सद्गुरू कृपेशिवाय होत नाही. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठिंगणी लवणे जैशी तैशी. आपली उंची सुद्धा आणि आपली सावली सुद्धा आपल्या कर्मावर डिपेंड असते. आपलं कर्म चांगलं असलं, एका ठिकाणी ज्ञानेश्वरी मग वाचनात आलेलं आहे का आपलं कर्म जरी चांगलं असलं तरी आपल्याला संन्यासाची उपाधी. कर्म चांगलं करा, कर्म चांगलं जर असलं ना संन्यासाचे सुद्धा आपल्याला हे आलेले. आणि आपण काय, आपण नामधारक आहोत. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. मग हेच या माध्यमातून थोडंसं मला भाऊने बोलण्याची संधी दिली. माया तिची ब्रह्म ब्रह्म तिची माया, अंग आणि छाया जयापरी. तुटिता न तुटे सरिता निराळी, लोटांगणी तळी हरपती. तुटिता न तुटे, जसं माया आणि ब्रह्म हे तुम्ही तोडायला गेले ना तुटणार नाही. जशी आपली शरीराची सावली आहे ही तुटणार नाही, आपल्या सोबतच असणार आहे. तसंच आपला प्रपंच करत असताना मला प्रपंचातून वेळ मिळत नाही, मला प्रपंचात आमका आमका आहे, तमकं तमकं आहे. आता भाऊ हे माझ्यासारखे बोलणं बरोबर नाही. भाऊने मला आग्रहाने थांबवलेलं आहे आणि त्यात मी प्रपंच शिकवायला लागलोय. थोडं लहान तोंडी मोठा घास घेतो. गादीचा तो अधिकार समजा किंवा भाऊंनी सांगितलंय म्हणून ते मगाशीच बोलून गेलेलो आहे का कासवानी इकडे लक्ष दिलेलं आहे. माझ्याकडून चुकीची वाण खूप प्रपंच सांगायला घरातला नाही का, असं होतंय तसं होतंय. तर असो, तर त्या पद्धतीनं आपल्याला ती वेगळी करता येणार नाही. ते तत्व आपल्याला घेऊन चालू लागन. मग पिकलिया शिंदे कडूप न केले तैसे आमा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची दृष्टी सृष्टी झाली. आणि मग ही तत्व आपल्याला प्राप्त होईल, आपल्याला तो परमोच्च आनंद मिळन. पण ते कसं आहे, आता सगळे संसारिक म्हणून संसाराच्याच बाबतीत सांगितलं थोडं का संसारात राहून आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची. सोपय साधय सरळय जनाबाईप्रमाणे रीत करा आणि सगळ्यांनी देव आपला करून घ्या. झालेली सेवा गुरूंच्या चरणी सद्गुरू दादांच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद. प्रसाद महाराज कडलक संगमनेर. मातोश्रींला जाऊन आता 1 वर्ष होऊन गेलं. हे सगळे मंडळी माहेरची मंडळी मातोश्रींची भेटायला ज्यावेळेस यायचे ना शेवटच्या टप्प्यात, त्यावेळेस त्यांना शब्द दिला होता, आता माझं शेवट आहे म्हटले, पण प्रत्येक वर्षी तुम्ही मेळाव्याला येत जा बरं का म्हटले. बाकीच्या कार्यक्रमाला या किंवा नका येऊ. काय निघाले का? बरं चालेल. एक अध्यात्माचं नातं आहे म्हणून नारायणपूरचे भगवान दत्तात्रेयांचा प्रसाद आहे. त्यांच्याकडे भगवान दत्तात्रेयाचं मंदिर आहे. गुरुवर्य दादा नेहमी सांगायचे, भगवान दत्तात्रेयांचा भक्त हा मालिकेकडे येणार म्हणजे येणार. कोणत्याही माध्यमातून येणार. एका लग्नामध्ये आमच्या शेजारी जेवायला बसले होते, त्यांनी प्रश्न विचारला, गुरु करावा लागतो का म्हटले. म्हणजे पहा तो प्रसाद कसा यावा लागतो. म्हटले मग मला माळ घालायची आणि अनुग्रह घ्यायचा. साधूची शब्द आहे ते. म्हणून चांगली प्रगती आहे. फार मोठा व्याप आहे त्यांच्या पाठीमागं, पण एवढं हे करून सुंदर असं त्यांच्यावाला साधना चालू आहे. धन्यवाद. यानंतर आपली छकुलीताई पानवकर थोड्या वेळ सेवा करतील. हरे राम हरे